वळूया पुढच्या बातमीकडे। धुळ्यात वळवाच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याची आवक वाढली, मात्र या कांद्याला पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। ही बातमी आपल्याला बघायचीच आहे, पण तत्पूर्वी आजच्या दिवसभरातली चर्चेत असलेली बातमी पाहूया। नरकातला स्वर्ग संदर्भातली। नरकातला स्वर्ग पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी 100 दिवस आर्थरोड कारागृहात असताना संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक शनिवारी म्हणजेच उद्या या पुस्तकाचं प्रकाशन होतंय। मात्र त्याआधीच हे पुस्तक एबीपी माझाच्या हाती लागलंय। या पुस्तकात संजय राऊतांनी आजवर आधी न मांडलेल्या अनेक खळबळजनक बाबी लिहिलेल्या आहेत। त्यातीलच एक म्हणजे या पुस्तकातील राजा का संदेश साफ हे प्रकरण। यात बाळासाहेबांनी अमित शहांवर मोठे उपकार केल्याची कहाणी आहे। गुजरात दंगल प्रकरणात सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लागलेला असताना तसंच तडीपारीची कारवाई झाली असताना बाळासाहेबांच्या एका फोननं अमित शहांना संकटाच्या गर्तेतून बाहेर कसं काढलं हे सांगणारी आणि हा दावा करणारी ही कहाणी आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी अमित शहांना गुजरात दंगलीनंतर कशी मदत केली आपण पाहूया। गुजरात दंगलीतील काही निर्घृण गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे होता। शहा तरुण होते आणि त्यांची दाढी काळी होती। फक्त बाळासाहेब ठाकरे मदत करू शकतात असं शहांना कुणीतरी सुचवलं। लहान जय शहाला घेऊन अमित शहा मुंबईत पोहोचले। कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं। अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते। दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा एकदा मातोश्रीवर पोहोचले। शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली। गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा भोगतोय अशी दर्दभरी रोमांचक कहाणी बाळासाहेबांना त्यांनी सांगितली। अमुक तमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे अशी ही माहिती बाळासाहेबांना दिली। मी काय करू असं बाळासाहेबांनी विचारलं। आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे असं शहा म्हणाले। बाळासाहेबांनी चिरुटाचा झुरका मारला आणि धूर सोडला। त्यानंतर एक महत्वाचा फोन केला। अमित शहांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांच्याशी मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेटच बोलले। बाळासाहेबांचं वाक्य होतं, तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका। एका फोननं अमित शहांच्या जीवनातल्या राजकीय प्रवासातल्या अडचणी दूर झाल्या। अमित शहांनी पुढे काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलंय। शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्घृण वागलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।